शिवसेना प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, एकूणच राज्यातील परिस्थिती आपण जर बघितली तर मनोज जरांगे पाटील हे सागर बंगल्यावरती निघाले होते आणि आता ते परत आंतरवलीला पोहोचलेले आहेत. कसं बघताय या एकूण सगळ्या परिस्थितीकडे? या सगळ्या परिस्थितीकडे बघताना मला एवढंच सांगायचं आहे की कायद्याच्या पुढे कुणीही छोटा नसतो आणि कुणीही मोठा नसतो. आणि शेवटी भारतीय संविधानानं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा, स्वतःच्या मागण्या मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. पण ते आंदोलन करत असताना आपण कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीतच राहून आंदोलन करावं आणि कायद्याचा सन्मान करावा, ही भूमिका प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की जे 10% आरक्षण ज्या युवकांच्यासाठी शासनानं दिलं आहे, आज जर तेच युवक, म्हणजे एकीकडे 12वीच्या परीक्षा आहेत, त्यावेळेला आंदोलनाची भूमिका घेतली जाते आहे की ज्या युवकांच्यासाठी नोकऱ्यांच्यामध्ये, शिक्षणाच्यामध्ये आरक्षण आहे, जर त्याच युवकांच्यावरती जर गुन्हे दाखल झाले, उद्या त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही, उद्या त्यांना पासपोर्ट मिळणार नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्याच युवकांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासारखं आपण का बरं भूमिका घ्यावी, याचा विचार हा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांनी केला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी आरोप केलेले आहेत की मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला किंवा माझा एन्काउंटरसुद्धा होऊ शकतो, याकडे कसं बघता? खरं तर मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं मी हे सांगू इच्छिते की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. या आरोपांना कुठला आधार आहे, कुठलं तथ्य आहे, कुठले पुरावे दिलेले आहेत, किंवा मग स्वतःवरती आरोप होत आहेत त्यामुळं कुठंतरी बिथरलेल्या अवस्थेमध्ये हे आरोप झालेले आहेत का, याची कुठंतरी म्हणजे सतत एक सनसनाटी निर्माण करणं किंवा स्वतःवरती फोकस असला पाहिजे अशा पद्धतीची विधानं कुणीही करू नयेत. कारण माझा मराठा समाज बांधव हा सुज्ञ आहे, त्यांना कळतं. आणि आता खरं तर समाजाने विचार करण्याची वेळ आलेली आहे की जरांगे पाटील हे नक्की कुणाची तुतारी फुंकत आहेत आणि जरांगे पाटलांच्या कानामध्ये कोण फुंकत आहे याचा विचार माझ्या समाज बांधवांनी करावा. कारण सरकारला मराठा समाज बांधवांच्या चुली पेटवायच्या आहेत आणि कुणीतरी आंदोलनाच्या आडून त्यांची घरं पेटवण्याचं कारस्थान करतंय, यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आपण जर बघितलं ताई, तर जेव्हा जरांगे पाटील सागर बंगल्याकडे कूच करत होते त्यावेळेस भाजपच्या काही नेत्यांकडनं खालच्या पातळीवरची भाषा ही जरांगे पाटलांबद्दल केली गेली. मग त्यामध्ये नितेश राणे असतील, प्रसाद लाड असतील किंवा नरेंद्र पाटील असतील, हे आरेरावीची भाषा जरांगे पाटलांबद्दल करतायत. या भाजपच्या नेत्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? खरं तर कुणीही असेल त्यांनी भाषेचं भान बाळगलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती शिवछत्रपतींची, फुले शाहू आंबेडकरांची आहे. त्यामुळे कुठंतरी आपण दर्जा सोडून भाषा ही कुणीही वापरू नये. परंतु त्याच वेळेला आपण हेही पाहिलं पाहिजे की सनसनाटी निर्माण करणं, बिनबुडाचे आरोप करणं किंवा सतत कुठंतरी फोकस आपल्यावरचा हलतोय म्हणून मग कुठंतरी काहीही कुठल्याही मोठ्या नेत्यांच्यावरती आरोप करणं, किंवा मला विचारायचं आहे की मग आंदोलनाचं नक्की उद्देश काय आहे. की एका बाजूला ज्या वेळेला ज्या काही भूमिका आल्या, एकतर सतत त्यांच्या मागण्या बदलत्या राहिलेल्या आहेत, आपण पाहिलेलं आहे, माध्यमांनी पाहिलेलं आहे की त्यांनी काहीतरी वेळेला माध्यमांच्यावरती सुद्धा आरोप केलेले आहेत. मग या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे की सरसकटचा मुद्दा असेल किंवा सुरुवातीला फक्त मराठवाड्यापुरता प्रश्न होता, त्याच्यानंतर सगळे सोयरे होते. या प्रत्येक वेळेला जर सरकार तुम्हाला सकारात्मक भूमिका देत आहे, स्वतः मुख्यमंत्री तुमच्यापर्यंत चालत येत आहेत, मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घेतलं जात आहे, मग हे सगळं दिल्यानंतर सुद्धा जेव्हा आंदोलनाची भाषा होते तेव्हा या आंदोलनाचा नक्की उद्देश आरक्षण आहे का राजकारण आहे? या आंदोलनाच्या तापलेल्या तव्यावरती कोण आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, याचा कुठंतरी विचार माझ्या समंजस मराठा समाज बांधवांनी करावा, हे आवाहन मला करायचं आहे. नक्कीच, धन्यवाद ताई. या आंदोलनाच्या तापलेल्या तव्यावरती नक्की आपली कोण पोळी भाजून घेतंय असा प्रश्नच या ठिकाणी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी उभा केलेला आहे. विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.